नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे हुलग्याची भाजी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। हुलग्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण 1 वाटी हुलगे घेतले आहेत। हुलगे 6 तास पाण्यामध्ये भिजत घालून मोड आणण्यासाठी ठेवले होते। इथे तुम्ही पाहू शकता हुलग्याला छान मोड आलेले आहेत। हुलगे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतले आहेत। हुलग्याची भाजी बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, आवडीप्रमाणे दाण्याचा कूट घेतला आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 पळी तेल टाकले आहे। तेल गरम झाल्यावर 1 चमचा जिरं टाकायचं आहे, चिमूटभर हिंग टाकायचं आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे, चवीनुसार मीठ टाकायचे आहे, अर्धा चमचा हळद टाकायची आहे, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। सर्व साहित्य पळीच्या सहाय्याने एकसारखे छानसे हलवून घ्यायचे आहे। मसाले करपू नये म्हणून 1 ते 2 चमचे पाणी टाकायचे आहे। झाकण लावून मसाले 1 ते 2 मिनिटं छानसे शिजवून घ्यायचे आहे। मसाले छान शिजवून झाल्यावर स्वच्छ धुवून घेतलेले हुलगे टाकायचे आहेत। सर्व साहित्य पळीच्या सहाय्याने एकसारखे हलवून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकून हुलग्याची भाजी 1 ते 2 मिनिटं छानशी शिजवून घ्यायची आहे। हुलग्याची भाजी छानशी शिजून झाली आहे। हुलग्याची भाजी डायबिटीज पेशंटसाठी तसेच आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। हुलगे छान मऊसर असे शिजून तयार आहेत। आवडीप्रमाणे दाण्याचं कूट टाकायचं आहे, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। खाण्यासाठी तयार आहे हुलग्याची भाजी। हुलग्याची भाजी तुम्ही गरम भाकरी, गरम पोळीबरोबर तसेच भाताबरोबरही खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। हुलग्याची आरोग्यदायी भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये।